दरम्यान भाजपच्या त्या जाहिरातीवरून राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली। भाजपच्या त्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेल्या कुटुंबाला राज ठाकरेंनी काळा चौकीनंतर भांडूपच्या कालच्या सभेत सुद्धा थेट स्टेजवर आणलं आणि ती जाहिरात डिलीट केल्याबद्दल भाजपच्या आयटी सेलवर जोरदार तोंडसूक सुद्धा घेतलाय। तर मुख्यमंत्र्यांनी काळा चौकीच्या सभेमध्ये त्या जाहिरातीचा भाजपशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं। काल मी हे ज्या वेळेला शिवडीच्या सभेमध्ये मी सांगितलं, त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी काही आयटी सेलचे जे काही लोक आहेत त्यांनी आज सकाळी ते पेजच गायब करून टाकलं। त्याच्यावरची ती पोस्ट काढून टाकली आणि मग परत दुपार संध्याकाळी परत ते पेज सुरू केलं। मला समजत नाही का खोटं बोलतायत। आणि काल या ठिकाणी एक कुठला तरी परिवार घेऊन आले, म्हणाले मोदींच्या ऍड मध्ये आम्हाला वाटलं असा कसा मोदींच्या ऍड मध्ये आला। बघितलं तर कुठलं तरी फेसबुक पेज होतं, मोदींशी संबंध नाही, भाजपशी संबंध नाही, आमच्याशी संबंध नाही, कोणी केलं माहित नाही, त्यांनी तयार केलं का दुसऱ्यांनी केलं। आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, त्या परिवाराचा फोटो 15-20 ऍड मध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला। तुम्हाला कसा हा सापडला? तुम्ही त्यांना नेमके कसे घेऊन आले? एकीकडे राज ठाकरेंचा भाजपवर एक कलमी हल्ला सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दक्षिण मुंबईतल्या सभेमध्ये राज ठाकरेंचा शेलक्या शब्दात समाचार घेतला। जे मॅचच खेळत नाहीत, फक्त कॉमेंट्री करतात, त्यांच्याबद्दल काय बोलायचं असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली। अरविंद सावंतांकरता काळा चौकीत मुख्यमंत्र्यांची सभा झाली। आता काँग्रेस राष्ट्रवादीने रेल्वेचं इंजिन भाड्याने घेतलाय, पण त्यांना हे माहिती नाही हा प्रयोग फसलाय। तोंडाच्या वाफेनं इंजिन चाललं असतं तर हे इंजिन दिल्ली पर्यंत गेलं असतं, पण तोंडाच्या वाफेनं इंजिन चालत नाही। त्यांना उत्तर मला बरंच देता येतं, पण जे प्लेयरच नाही आहेत त्यांना उत्तर का देऊ? हे मॅचच खेळत नाहीये, हे मॅचच खेळत नाहीये। हे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे ना, हे कॉमेंटेटर आहे, हे मॅच खेळत नाहीये। त्यामुळे कॉमेंटेटरवर आपण फार जास्त बोलण्याचं कारण नाहीये।